देशामध्ये तेलाचा तुटवडा नाही, केंद्र सरकारची माहिती. लोकांनी उघड्या कंटेनरमध्ये तेल वाहून नेऊ नये. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे निर्देश. मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यास कारवाई होणार. इराण हार मान्य करणार नाही, इराण कुठल्याही क्षणी सरेंडर करेल. G7च्या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. इराण आपल्यासाठी धोका आहे, इराणसारख्या समस्येवर उपाय शोधला पाहिजे आणि तो शोधलेला आहे, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिका आणि पश्चिमी देशांचा गॅस तेल निर्यात पूर्ण बंद करू. इराणच्या बंदरांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा इराणचा इशारा. बंदरांवर आणि तेल साठ्यांवर छोटा हल्ला झाला तरी ते पूर्ण नष्ट होतील, इराणचा इशारा. होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता. होर्मुझवरील पत्रकारांच्या प्रश्नावर इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांची सकारात्मक प्रतिक्रिया. भारत आणि इराण चांगले मित्र असल्याचं इराण राजदूतांचं वक्तव्य. होर्मुझच्या पश्चिमेला 24 भारतीय जहाजं तर पूर्वेला 3 भारतीय जहाजं उभी. केंद्र सरकारची माहिती. होर्मुझच्या पश्चिमेला असलेल्या 24 भारतीय जहाजांमध्ये 677 भारतीय नागरिक. इंडिगोकडून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावर अतिरिक्त इंधन भाडं आकारलं जाणार. आजपासून 425 ते 2300 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडं आकारलं जाणार. पुण्यामध्ये गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून कोळशाची मागणी वाढली. पर्यायी व्यवस्था म्हणून कोळशा खरेदीवर भर दिल्यानं 40 रुपये प्रति किलो विकला जाणारा कोळसा 50 रुपये प्रति किलोवर. भिवंडी तालुक्यामधील पडघामध्ये भारत गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा. मर्यादित साठा आणि नव्या नियमांमुळे नागरिकांना मनस्ताप, तर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एजन्सी चालकांनी थेट पोलिसांना पाचारण केलं होतं. भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ. एकीकडे जिल्हाधिकारी जिल्ह्यात मुबलक प्रमाणामध्ये गॅस साठा उपलब्ध असल्याचं सांगत असले तरी मात्र प्रत्यक्षात भंडाऱ्यातील गॅस गोडाऊन बंद. नागरिकांकडून नाराजी व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. केटरिंग व्यावसायिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 15 ते 20 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती. कोल्हापूरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या अभावी गेल्या 4 दिवसांपासून चहा नाश्त्याच्या टपऱ्या बंद. शहरातील आरटीओ कार्यालय आणि महावितरण कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नाश्त्याच्या टपऱ्या बंद असल्याचं चित्र. टपरी चालवणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर. नाशिकमध्ये गॅस टंचाई आणि दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. चूल पेटवत गॅस दरवाढीचा निषेध. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. नागपुरात हॉटेल आणि कॅटरर्स व्यावसायिकांना अमेरिका इराण युद्धाचा फटका. गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर, तर मोठ्या हॉटेल मालकांना हॉटेल बंद करण्याची वेळ. आखाती देशांमधील युद्धाचा तळ कोकणामध्येही परिणाम. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले शहरातील 2 पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा संपल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. लातूरमध्ये शासकीय वसतिगृहांना गॅस तुटवड्याचा फटका. 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृहात गॅस नसल्यानं स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवण्याची वेळ. गॅस टंचाईमुळे शासकीय वसतिगृहातील दैनंदिन जेवणाचं वेळापत्रक सुद्धा बिघडलं. वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई. रहिवासी भागात सिलेंडर साठवून काळाबाजार केल्याचा प्रकार. 100हून अधिक भरलेले गॅस सिलेंडर जप्त, तर 58 रिकामे सिलेंडर जप्त. जळगावातील इच्छादेवी चौक परिसरामधील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा. शहरामध्ये एलपीजी गॅसचे 3 पंप आहेत, मात्र 2 पंपांवरील गॅस संपल्याने एका पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी. तब्बल 2 ते 3 तास रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर गॅस मिळत असल्याची रिक्षा चालकाची प्रतिक्रिया. आखाती देशातील युद्धाचे मुंबईतील बाजारावर सुद्धा पडसाद. मुंबईतील भांड्यांच्या दुकानामध्ये लाकडी कोळशावर चालणाऱ्या शेगडीची मागणी वाढली, तर इंडक्शन शेगडीचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे शेगडीचे दर 50 रुपयांनी वाढले. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. जबरदस्तीनं किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे, असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं आहे. जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतराला आमचा विरोधच. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. पण धर्मांतर करणं चुकीचं आहे असं म्हणणं अयोग्य. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावर आव्हाडांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये कोणतेही काम दादा फॅक्टर शिवाय होणार नाही, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. इथून पुढेही बारामतीमध्ये दादा फॅक्टर चालणार. बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं विधान. फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट आणि मंत्री महोदयांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीमध्ये खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात प्रकर्षानं चर्चा. आमदार विक्रम पाचपुतेंची माहिती. काही जण उद्योगमंत्री नसतानाही दावोसला गेले होते. मनीषा कायंदे यांची नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका. काही लोक पिकनिकला दावोसला गेले होते. मनीषा कायंदेंचं वक्तव्य. राज्य अर्थसंकल्पामध्ये ओबीसींसाठी केवळ 0.56% आर्थिक तरतूद. महाज्योती संस्थेला निधी देताना सरकारकडून दुजाभाव केला जातोय. ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा आरोप. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये चर्चा.
मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. 16 मार्चला धनगर समाज मुंबईमध्ये येणार, कायदेशीर मार्ग काढावा लागणार. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचाही समावेश. राज्यातील 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचाही समावेश. कृषी मंत्री दत्तात्रय भरडेंकडून राज्यमंत्री आशिष जयस्वालांच्या पुढाकाराचं कौतुक. चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसकडून वसंत देशमुखांचा अर्ज दाखल, तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनस्वी संदीप गिऱ्हेंचा अर्ज. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. रायगड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राजकारणासाठी आपल्याला नव्या धोरणांचा अवलंब करावा लागेल. जुन्या आणि पारंपरिक धोरणांवर आता पक्ष चालू शकणार नाही. मनसेच्या पक्षबांधणी आणि सदस्य नोंदणीच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं मत. पुण्याच्या वाघोलीमध्ये यंदा 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार. 18 ते 22 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बोधचिन्हाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये अनावरण. विजेत्याला फॉर्च्युनर आणि गदा बक्षीस दिली जाणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देवराईचं लोकार्पण. संध्याकाळी 5 वाजता पार पडणार कार्यक्रम. 3 एकर शासकीय जागेमध्ये 170 प्रजातींच्या 1475 झाडांची लागवड. महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला यंदा 99 वर्ष पूर्ण होणार. 20 मार्च रोजी महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि विशेष व्यक्ती उपस्थित राहणार. अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी 14 ते 17 मार्च दरम्यान बंद राहणार. मंदिराच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त निर्णय, तर 18 मार्चपासून देवीच्या मूळ मूर्तीचं पुन्हा दर्शन घेता येणार. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या जम्बो ब्लॉक घेण्यात येणार. बोरिवली आणि भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार. प्रभादेवी ओव्हरब्रिजच्या गर्डरचं डी लॉन्चिंग करण्यासाठी मार्गावर ब्लॉक. वाशी परिसरात आगरी कोळी बांधव आणि महिलेच्या पुतळ्याचा अवमान केल्यानंतर आगरी कोळी समाजामध्ये तीव्र संताप. कोळी बांधवांच्या वतीनं पुतळ्याला दुधानं अभिषेक, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी. मुंबईमध्ये जीव गुदमरतोय, दीपिका पदुकोणची इंस्टाग्रामवर पोस्ट. मुंबईतील प्रदूषणावरून दीपिका पदुकोणची नाराजी. पीएमसीला टॅग करत दीपिका पदुकोणकडून नाराजी व्यक्त, तर AQI वाढत आहे याची आम्हाला कल्पना. महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया. अंडर 19चा कर्णधार आणि विश्वविजेता आयुष म्हात्रेचा वसई विरार महापालिकेच्या महासभेत ठराव करून जाहीर सत्कार. IPLमध्ये खेळणार असून यशस्वी होईल, आयुष म्हात्रेकडून विश्वास व्यक्त. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी पिछडा वर्ग संघटनेतर्फे आंदोलन. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांकडून गव्हाची 3000 हेक्टर क्षेत्रावर लागवड. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 10% वाढ. जालन्यामध्ये लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात. मंठा इथे एका पोलीस निरीक्षकासह पोलीस अंमलदाराला 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं.